शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी. अखेर कर्जमाफीची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने तब्बल 5,029 कोटीचा पहिला हप्ता बँकेच्या खात्यात जमा केला आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्यावर येणार आणि पुढे नवीन पीक कर्ज कधी मिळणार? संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीच्या अंमलबजावणीची वाट पाहत होते. आता त्या प्रतीक्षेला अखेर पूर्ण विराम मिळालेला आहे. राज्य सरकारने 5,029 कोटीचा पहिला हप्ता बँकेकडे सुपूर्द केला असून कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी 31,50,000 पर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार बँकांनी पात्र लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण केली आहे. या प्रक्रियेत एकूण 16,96,000 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 6,26,000 शेतकऱ्यांसाठी 5,029 कोटीची निधी मंजूर करून संबंधित बँकेला वर्ग करण्यात आले आहे. यामुळे या लाभार्थ्यांची कर्ज खाते शून्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्यानंतर त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शासनाच्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केल्यानंतर कर्ज खाते नियमित केले जाईल. त्यानंतर संबंधित बँके नवीन पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करतील. सध्या जिल्ह्याने लाभार्थी यादी अद्याप जाहीर झाली नाही. मात्र पहिली निधी बँकेकडे पोहोचला असल्याने पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. या कर्जमाफी प्रक्रियेत एकूण 53 बँका सहभागी आहेत. राष्ट्रीयकृत बँका आहेत 12, जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत 30, खाजगी बँका 10, महाराष्ट्र ग्रामीण बँक 1 आहे. एकूण 31,34,000हून अधिक कर्ज खात्यांचा या प्रक्रियेत समावेश आहे. ही राज्य सरकारची तिसरी कर्जमाफी असून विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मानला जात आहे. जर तुमची केवायसी पूर्ण असेल आणि तुमची पात्र लाभार्थी असाल तर लवकरच तुमच्या कर्ज खात्यात बदल दिसून येईल. अशाच सरकारी योजना, GR आणि शेतकरी अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.